राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभुवानी आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्तकाम। तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। हे चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारो आता। चला, विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 34वा। परिच्छेदाचं नाव आहे आत्म्याविषयी अनुवाद्यांचे मत। आत्मा स्वरूप कसं आहे हे शास्त्रकारांनी आपापल्या मतानुसार ठरविलेलं आहे। आणि मतानं ठरवलेलं हे पोकळ असतंय, सिद्धांताला धरून नसतंय। मत असतंय, मत बाधित होत असतंय, बाधित होणारं मत असतंय आणि अबाधित असणारा सिद्धांत असतो। म्हणून वेदांत्यांचं मत नाही, सिद्धांत आहे, आणि इतर शास्त्रांचे मत आहेत
म्हणून ते बाधित असल्यामुळं मतच म्हणावं लागतं. आणि सिद्धांत्यांचं मत नाही, वेदांत्यांचं मत नाही, सिद्धांतच सांगतात ते. कारण ते जे बोलतात ते सिद्धांतच बोलतात. म्हणून सर्व शास्त्रामध्ये वेदांत शास्त्र हे सरस का भरलं? कारण ते सिद्धांतानुसार बोलतं. सिद्धांत जसा आहे तसंच बोलतं. त्यांच्या मताला कोणी खंडित करत नाही. कारण सिद्धांत खंडित नसतो, सिद्धांत खंडितच नसतो. आणि तोच सिद्धांत वेदांत्यांनी धरलाय आणि तोच त्यांनी सिद्धांत प्रतिपादन करण्याचा प्रयास केलेला आहे. मग मत वेगळं आणि सिद्धांत वेगळा. मग या ठिकाणी काही अनुवादी मताचे आहेत. शास्त्रामध्ये न्यायशास्त्र आणि वैशेषिक शास्त्र हे दोन शास्त्र जे आहेत, हे दोन शास्त्र अनुवादी आहेत. आत्म्याला अणु मानतात. व्यापक मानित असतील पण ते अणु मानतात. अणु मानून व्यापक मानतात. आणि नानाही मानतात, अनेकही मानतात. आता अनेक म्हणजे किती अनेक? एकापेक्षा तुम्ही आणखी एक जरी धरला तरी ते अनेकच झाला. कारण वेदांत शास्त्र म्हणतं एक म्हणजे एक आणि दोन म्हणजे अनेक. दोन म्हणजे हां, आणि आपण म्हणतो दोन तर मानायलेत. ते मग काय झालं, याच्या परता एक तर जास्त आत्मा मानायले. पण ती एक नाही, ते अनेकच झाला. एकापेक्षा एक जास्त झाला की ते अनेक झाला. म्हणून त्यांच्या मतामध्ये आत्मा नाना मानतात, अणु मानतात. म्हणून त्यांचं मत हे बाधित आहे. मग अनुवादी कोण? तर न्यायशास्त्रकार. कोण आहेत न्यायशास्त्रकार? गौतम प्राच्य न्यायिक आणि नवे न्यायिक कोण? चिंतामणी. हे दोघं न्यायशास्त्रकार आहेत. आणि आत्म्याला कसं मानलं त्यांनी? अनुरूप मानलंय, हे का नाही? म्हणून त्यांना अनुवादी म्हणतात. तसंच वैशेषिक शास्त्र एक आहे, ते हे शास्त्र आत्म्याला अणूच मानतात. आणि तितकंच नाही तर ज्ञान आत्म्याचा गुणही मानतात. ज्ञानरूप आत्मा मानत नाहीत, ज्ञान आत्म्याचा गुण मानतात. गुण. मग गुण हा जड असतो, मग ज्ञान जड होईल. वेदांती म्हणतात गुण जड असतात, मग ज्ञान. मग ते म्हणतात ज्ञान जडच आहे आणि आत्माच चेतन आहे. मग आत्म्यामधलं जर ज्ञान काढलं तर खाली काय राहीन हो? जिथं ज्ञान नाही ते अस्तित्वात मानताच येत नाही. ते ज्ञानामुळंच तर अस्तित्वात आहे. मग ते सामान्य स्वरूपाचं ज्ञान असो की विशेष स्वरूपाचं ज्ञान असो, त्या ज्ञानामुळं तर अस्तित्व मानावं लागतं, है का नाही? जरी विशेष ज्ञान हे वृत्ती अंतर्गत जरी असलं तरी पण ते ज्ञान सामान्याचंच विशेषीकरण झालेलं आहे. म्हणून त्यालाही ज्ञान मानावंच लागतंय. ते ज्ञान बाधित जरी असलं तरी त्याची निवृत्ती सामान्यामध्येच आहे. नव्हे ते सामान्यच अंतःकरणामुळं
उपाधीमुळं विशेष झालेला आहे का नाही? म्हणून ज्ञान हा गुण नाही, ज्ञान स्वरूप आहे. आता आपण कसे आहेत आणि आपल्यातलं ज्ञान वजा केल्यावर काय झालो मग? आपण अस्तित्व राहिलं का? तसं मग आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान गुण न मानता ज्ञान स्वरूप मानणं हे वेदांत्याचं परम कर्तव्य आहे किंवा श्रेष्ठत्व जे आहे ते वेदांत्याचं श्रेष्ठत्व त्याच्यात आहे. आणि इतर शास्त्रकार गुण मानतात. मग आता हे अनुवादी कोण? तर हे दोघं जण, न्यायशास्त्रकार आणि वैशेषिक शास्त्रकार, असे हे दोन शास्त्रकार म्हणजे अनुवादी. आणि त्या अनुवाद्याचं मत आहे, या दोघांचं मत एकत्रित सांगितले. हे थोड्या फरकानं एकूण एकाचे पूरक आहेत. दोघं एकूणमेकाला मतामध्ये पूरक आहेत. म्हणून वैशेषिक शास्त्रामध्येही आत्मा अणूच मानतात आणि न्यायशास्त्रामध्येही आत्मा अणूच मानतात. म्हणून दोघांचे मत मिळते जुळते आहेत. मग आत्म्याविषयी अनुवाद्यांचे मत काय आहे? ते कसं मत सांगतात त्यांचं? तर अनुवादी आत्मे नाना मानून अणु मानतात. त्यांनी व्यापकाचा संबंधच धरला नाही, नाना मानले. अणु म्हणजे धुळीच्या कणामधला 6वा भाग. तेही कोण्या कणामधला? ते डोळ्यानं दिसणारे कण का? डोळ्यानंच दिसणारे, पण ज्यावेळेस सूर्य किरण फटीतून ज्यावेळेस आपणाला पडलेले दिसतात आणि त्या प्रकाशामध्ये, तेवढ्याच प्रकाशात जे कण दिसतात ते कण, प्रकाशाच्या बाहेरचे कण तर दिसतच नाहीत, त्या प्रकाशातच दिसतात. आणि त्या कणाचा 6वा भाग म्हणजे अणु. असा आत्मा मानणारे हे दोन शास्त्र आहेत. तेवढा आत्मा. मग तेवढा आत्मा मानल्यानं कशी संगती लागल? आत्मे तेवढे मानल्यावर, अणुसारखा आत्मा मानल्यावर, अनुरूप मानल्यावर. पण त्यांचं मत आहे तसं ते की आत्मा अणु मानून नाना मानतात. ते म्हणजे अनेक आत्मे मानतात. पण आत्मा कर्ता भोक्ता आहे. ते काय म्हणतात? आत्मा कर्ता भोक्ता आहे. असा अंगीकार जर त्यांच्यासारखा जर आपण स्वीकारला तर अंतःकरणाच्या अणुपक्षामध्ये जो दोष सांगितला, अंतःकरणासारखा आत्मा मानल्यावर काय दोष येतो ते आपण पाहिलं की. कारण अंतःकरण कसं आहे? आकारवान आहे. म्हणजेच त्याला परिणाम म्हटलंय, हे परिमाण म्हटलंय. आणि तसं परिमाण जर मानायचंच म्हटलं अंतःकरणासारखं, तर ते आद्यस्थ आहे. परिमाण कसं आहे? आद्यस्थ स्वरूप आहे. आणि आद्यस्थ स्वरूप जर तसं मानलं तर आत्मा ही आद्यस्थ होईल. आणि मग आत्म्याला आद्यस्थ मानायला गेलं तर मग अधिष्ठान काय माना? अधिष्ठानाशिवाय तर कोणतीच वस्तू नसते. म्हणून अधिष्ठान मानायला शिल्लक काहीच राहत नाही. मग तसं जर मानला आत्मा अंतःकरणाप्रमाणे तर मग दोष आत्मा नाशिवंत मानावा लागणार. हा दोष येणार त्याच्यामध्ये. तो दोष येईल.
आणि आत्मा करता भोगता नाही. हे काय म्हणतात अनुवादी, आत्म्यासारखा जरा अंतःकरणासारखा जर आत्मा मानला तर कोणता दोष येईल? नासवान. म्हणून आम्ही तसं मानित नाहीत. परिमाण आम्ही मानित नाही. मग कसं मानतो? अणु मानतो. कारण अणु मानण्यात दोष येत नाही म्हणून आम्ही अणु मानतो. आणि करता भोगताही नाही, आत्मा करता भोगता नाही असे जर म्हटले तर सांख्य मताप्रमाणे आत्मा नाना आहेत हा अंगीकार निष्फळ होईल. मग सांख्य मतामध्ये जो सांगितले आहे आत्मा नाना आहे म्हणून, आणि तसं जर नाही मानला अणु तर मग सांख्य मत ही काय होईल? निष्फळ होईल. याकरता ज्ञान आणि सुखदुःख, ज्ञान सुखदुःख अनुवादी आत्मधर्म मानतात, आत्म्याचे धर्म मानतात. कोणते धर्म? ज्ञान हा धर्म आणि धर्म हा गुण. धर्म म्हणजेच काय? गुण आहे, है की नाही? आपण जर चटणी कशासाठी आणतो? तिखट लागतंय म्हणून आणतोच ना. जेवणामध्ये तिखट लागत आहे का नाही? मग त्या चटणीचा धर्म काय आहे? तिक्तता, आहे का ना? मग तो त्याचा काय झाला? तो गुण झाला. मिरचीचा गुण तिक्तता आहे का नाही? धर्म, तिचा धर्म काय आहे? खाल्ल्या तोंड पोळविणे, दाहकता होणे हा त्याचा जसा गुण आहे तसा आत्म्याचा ज्ञान हा आणि सुखदुःख ही त्याचे गुण मानलेत. कोणी? अनुवाद्याने असे मानतात. आत्मा अणु असल्यामुळं शरीराच्या एक देशात आहे. सर्व शरीरामध्ये आत्मा नाही मानतात ते. एकच देशामध्ये, कुठे हृदयाच्या ठिकाणी मानित असतील, ऐका ना, एक देशामध्ये. हे खरं आहे. परंतु जरी एक देशी मानला, घटकाभर खरं मानू, हे खरं आहे. परंतु कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे, कस्तुरी कशी आहे? सुगंधित असते. तो सुगंध कस्तुरीतच आहे का कस्तुरीच्या बाजूला पण आहे? सुगंध कुठे आहे? कस्तुरी कुठे असते? नाभीमध्ये असते, है का नाही? आणि त्या कस्तुरीचा सुगंध हरणाला येतो आणि तो सुगंध प्राप्त करण्यासाठी तो पळतो, है का नाही? मग त्याला जो सुगंध येतो तो सुगंध त्याच्या नाकापर्यंत कशा रूपाने गेला, है का नाही? असं अनुवादी मानतात. जरी कस्तुरी नाभीमध्ये असेल यात वाद नाही, पण तिचा सुगंध जसा बाहेर पसरतो, 1-1 किलोमीटर सुगंध जातो तिचा. कुठे कुठे तर असं 4-4 किलोमीटर सांगितलं त्या कस्तुरीचा सुगंध. मग तो जो सुगंध पसरतो त्या ठिकाणी कस्तुरी नसते, सुगंधाच्या ठिकाणी कस्तुरी नसते आणि कस्तुरीच्या ठिकाणी सुगंध असतो. मग सुगंध जसा पसरतो तो अनुरूपात पसरतो. तसा आत्मा शरीराच्या ठिकाणी एकाच ठिकाणी असतो, पण सर्व शरीरामध्ये त्या सुगंधासारखा. म्हणून अनुवादी म्हणतात आत्मा तसा आहे. आणि ज्ञान सर्व शरीरात व्याप्त आहे. ज्ञान सर्व शरीरामध्ये व्याप्त आहे, सर्व ठिकाणी ज्ञान. मेंदूतच ज्ञान आहे असं नाही, आत्म्यातच ज्ञान आहे असं नाही, सर्व शरीराच्या ठिकाणी. कारण कस्तुरीचा सुगंध जसा फैलवतो तसाच ह्या आत्म्याचा जो गुण ज्ञान आहे तो तसा फैलवतो सर्व शरीरामध्ये.
म्हणून अनुकूल प्रतिकूल बंधाचा अनुकूल आणि प्रतिकूल या संबंधाचा जे असावं वाटतं, नसावं वाटतं ते प्रतिकूल आणि असावं वाटतं ते अनुकूल आहे की नाही. मग असावं वाटणं नसावं वाटणं हा जो संबंध आहे, संबंध आल्याशिवाय नसावं वाटतं का? जे प्रतिकूल पदार्थ आहे त्याचा संबंध आल्याशिवाय त्याचा त्याग करत नाही माणूस, आहे का नाही. मग ते नसावं वाटतं, पण संबंध आला तर, आहे का नाही. सर्प दिसला तर तिथून पळून जावं वाटतं, सर्प नाही दिसला तर कुठे पळून जावं वाटतं, आहे का नाही. कारण सर्पाच्या ठिकाणी प्रतिकूल बुद्धी आहे आणि फुलांच्या ठिकाणी अनुकूल बुद्धी आहे. मग ते तोडून नाकाला लावा वाटतं. मग हे जे संबंध घडतात, अनुकूलतेचे आणि प्रतिकूलतेचे संबंध जे घडतात, हे आत्मा अनुभव करतो. हा अनुभव कोण करतो? आत्माच करतो. म्हणजे जी इच्छा जी होती ती कोणाला होती मग? असं त्यांचं मत आहे. म्हणजे त्यास ज्ञान होते, आत्म्यालाच ज्ञान होते, त्याला ज्ञान होते. अनुकूल प्रतिकूल इच्छा होते म्हणजे त्याला ज्ञानच होते आत्म्याला. शिवाय श्रुतीमध्येही सांगितलंय. आता त्यांनी तर वेदाचं श्रुतीचं प्रमाण सांगितलंय. प्रमाण म्हणजे साक्ष्य सांगितले की श्रुतीचंही असंच मत आहे, आत्मा अनुरूप आहे म्हणून. आता श्रुतीमध्ये आत्मा अणु आहे असे सांगितलेलं आहे. यावर अनुवाद्यांचं जे मत आहे ते मत थांबिलं की त्यांनी शेवटी काय सांगितलंय की वेदामध्ये सुद्धा आत्मा कसा आहे म्हणून सांगितलाय, अनुरूप म्हणून सांगितलाय. आता त्यांनी वेदामधली ती पंक्ती ते मंत्र वाचले असतील आणि तिथं सांगितलंही असेल आत्मा अनुरूप आहे म्हणून. पण तो अनुरूप सांगण्यामध्ये वेदाचं काय मत आहे, श्रुतीचं काय मत आहे, हे त्यांना कळालं नाही. मग श्रुतीनं का सांगितलं असन आत्मा अनुरूप आहे म्हणून? मग अनुरूप आहे असं जर सांगितलं असेल श्रुतीनं, पण ते कशाबद्दल सांगितलंय? अहो, एखाद्या ठिकाणी बोर्ड लावलेला असतो की इथून कोणी वागू नये, इथून कोणी जाऊ नये, असा बोर्ड जर लावला असेल तर आपल्याला इथून जाऊ नये इतकंच कळालं, पण का जाऊ नये हे कळालं का? तसं वेदामध्ये श्रुतीमध्ये आत्मा अनुरूप आहे असं सांगितलं, पण अनुरूप का सांगितलं आहे हे कुठे कळालं? म्हणजेच वेदाचा मतिदार्थ त्यांना कळालाच नाही यथार्थ रूपानं. म्हणून त्यानं स्थूल रूपानं अर्थ घेतला आणि आत्मा अनु मानला. आणि त्यांना त्याची साक्ष्य सांगायलाही बरं झालं की वेदामध्ये सुद्धा आत्मा अनुरूप आहे म्हणून सांगितलं आहे. म्हणून त्यांनी इथं वेदाची साक्ष दिली, श्रुतीची साक्ष दिली की श्रुतीमध्ये सुद्धा आत्मा अनुरूप सांगितलं आहे. आम्ही आमच्या मतानं सांगत नाहीत, कारण वेदमत सगळ्या मतामध्ये श्रेष्ठ आहे, वेदाचा सिद्धांत. आणि वेदा इतकं खरं कोणी बोलत नाही. मग वेद जे बोललाय ते खरंच आहे. बघा तुम्ही प्रमाण वेदामध्ये श्रुतीमध्ये आहे आत्मा अनुरूप म्हणून त्यांनी सांगितलं आहे. असं त्यांनी मतामध्ये श्रुतीची साक्ष सांगितली. मग यावर वेदांती काय उत्तर देतात, या अनुवाद्यांचं खंडन कसं करतात? अनुवाद्यांचे खंडन. अगोदर म्हणतात आहे अनुवाद्यांचं म्हणणं बरोबर नाही.
हे जे अनुवादीनं आता मत त्यांचं मांडलं, हे त्यांचं मत योग्यच नाही म्हणलं. कारण एक नियम असा आहे, कारण मताचं खंडन करायचं असेल तर नियमात बसावं लागतं आणि नियमात बसून त्याचा असंभव सांगावा लागतो. नियमात नसताना जर सांगायचं म्हणलं तर जमतंय का? वेदांती काय म्हणतात, त्यांचं म्हणणं हे बरोबर नाही. आणि का म्हणून बरोबर नाही तर नियम असा आहे, आणि नियमाच्या बाहेरचं जर सांगितलं तर ते खरं ठरत नाही. एकनाथ महाराजाकड एका बाईने एक लेकरू नेलं होतं. म्हणली, महाराज हे लयच गुळ खातंय, याला सांगा, याला तुमचं ऐकन, तुम्ही सांगा त्याला गुळ खाऊ नको म्हणून. मी बरेच वेळच सांगितलं, पण माझं काय ते ऐका नाही. तुम्ही सांगितल्यावर फरक पडन. मग त्यावेळेस ते म्हणले, बाई मी आज नाही सांगत, दुसऱ्या बारी. कधी आहे? 6 महिन्यानं ये पुन्हा. पुन्हा कधी? 6 महिन्यानं ये. मग ती गेली ना वापस. म्हणले, महाराजांना असं का म्हणून सांगितलं असं? आता गुळ खाऊ नको मुला, गुळ खाऊ नको इतकंच म्हणायला न काय झालं होतं? आणि म्हणले 6 महिन्यानं ये, कारण ते नियमात नव्हते, ते गुळ खात होते ना. हा, तसं वेदांती म्हणतात नियम असा आहे की जितक्या देशात गुणवान राहतो, गुणवान जितक्या देशात राहतो त्याच्या बाहेर गुण राहत नसतो. कारण गुण गुणीच्याच ठिकाणी राहत असतो. जिथं गुणी आहे तिथंच गुण मानावं लागेल ना, त्याच्या बाजूला कसा गुण मानाव? बैलाच्याच ठिकाणी लाल कलर मानावं लागन, काळा कलर मानावं लागन, पांढरा रंग हे बैलाच्याच ठिकाणी मानावं लागेल ना. बैलाच्या बाजूला जमतंय का? तसा जो गुणी आहे त्याच्याच ठिकाणी गुण मानावं लागेल ना. मग गुणीच्या बाहेर कसा मानाव गुण? हा, मग आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान हा गुण आहे, तर आत्म्याच्या बाहेर मानायला जमल का? मग आत्म्यातच तो गुण मानावा लागेल ना. मग आत्म्यात गुण मानायचा का आत्म्याच्या बाहेर मानायचा? पण अनुवादी म्हणतात गुण हा आत्म्यात नाही, गुणीत नाही, तो गुणीपासून भिन्न आहे. ज्ञान हे आत्म्यापासून भिन्न आहे म्हणतात. आणि हे काय म्हणतात नियम वेदांती, जिथं गुणी असतो तिथंच गुण असतो, असा एक नियम आहे, असा नियम आहे. मग यावर कोणी म्हणेल घरात फोडणी दिली, ठसका घरातच व्हायला पाहिजे, पण रस्त्यावरले सुद्धा माणसं ठसकत येतं, खोकलत येतं. हा, मग तिथं कसा गेला तो गुण? तिथं सुद्धा तो गुणी मानावाच लागेल. जिथं गुण आहे, कारण तिथल्याला कसं कळतंय हे याचा ठसका आहे म्हणून? मिरच्याचा ठसका लागला तर, कारण तिथं सुद्धा तो गुणी. अहो खऱ्यानं जर पाहिलं तर वेदांती म्हणतात गुण आणि गुणी वेगळे नाहीत. गुण आणि गुणी हे एकच आहेत, कार्य आणि कारण हे एकच आहे, हा सिद्धांत आहे ना. वेदांती मानित नाहीत गुण वेगळा, पण अनुवादी मानतात गुण वेगळा आहे. कारण त्यांना प्रतीतीला
फोडणी घरातच दिसती, प्रतीतीला तिथं दिसती, पण त्याचा जो परिणाम बाहेर होतो तो परिणाम कशाचा मानतात? गुणाचा का गुणीचा? बाहेर जो परिणाम, बाहेर जे खोकलले माणसं, तो जो परिणाम झाला लोकांवर तो गुणीचा झाला का गुणाचा? गुणाचा जर मानला तर तो गुण गुणी सोडून राहीन का? बैल पळाला तर त्याचा रंग दावणीलाच असाव. म्हणून जिथं गुण आहे तिथं गुणी मानावाच लागतो, नाही तर संगती लागत नाही असा नियम आहे. कारण गुणवान जिथं राहतो तिथे गुणी असतोच, त्याच्या बाहेर गुण राहत नाही. म्हणजेच गुणीच्याच ठिकाणी गुण राहतो. जसे रूप हा घटाचा गुण आहे. आता हे आपले दृष्टांत झाले कळण्यासाठी, पण आता शास्त्र कसं दृष्टांत सांगते बघा, वेदांत शास्त्र. आता घट आहे, कशाचा आहे? मातीचा आहे, हे का नाही? आणि मग त्याला रूप आहे. घटाला काय आहे? मोठं पोट, बारीक गळा, हे त्याचं काय आहे? रूप आहे का नाही? मग त्या रूप हे त्याचा गुण झाला का नाही? कोण्या गुणाचं आहे हो? लमानी गाडग हे त्याचा काय झालं? रूप. रूपावरूनच गुण ठरला ना. हा, डेरा आहे का नाही? म्हणजे आपण त्या गुणानं भिन्न पाहतोत का नाही? त्याला आकार त्याचा प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे, घटाचा आहे का नाही? आणि त्या आकारानुसार आपण त्याच्या ठिकाणी तो गुणावरून आकार भिन्न काढतो, आहे का नाही? मग जसा घटाचा आकार हा गुण आहे, तर तो गुण घटाला सोडून राहतो का? राहत नाही ना. आणि जर राहिला तर घट म्हणून राहील का? शब्दाला सोडून अर्थ राहतो का बाहेर? अर्थ हा काय आहे? गुण आहे. धरा ना, शब्दाचा अर्थ तो गुण, आणि मग तो शब्दाला सोडून राहतो का? मग तसं घटाला सोडून त्याचा आकार राहतो का? कारण त्याचा तो गुणही आहे का नाही? मग तसा आत्म्याचा गुण आत्म्याला सोडून राहतो का? आणि अनुवादी काय म्हणतात? सर्व शरीरामध्ये तो गुण व्याप्त आहे आणि आत्मा एकदिशीच आहे. ही आत्मा. आणि मग इतर अवयवामध्ये शरीराच्या ज्ञानच आहे ना, आत्मा नाही. इतर अवयवामध्ये हृदयाच्या ठिकाणी जर आत्मा मानला, कारण माऊली म्हणतात हृदयामध्ये रामू. मग हृदयातच रामू का? म्हणजे आत्मा हृदयातच आहे का? हा, तिथं विशेषीकरण असेल, आहे का नाही? आणि तशी आपली कल्पना व्हावी, आस्तिक बुद्धी व्हावी म्हणून तसं म्हणलंही असं. पण तसं का म्हणलं हे कळावं ना. पण अनुवादित तसं मानित नाहीत. आत्मा अनु मानून त्याचा गुण शरीर व्याप्त मानतात. जेवढं शरीर आहे त्याच्यामध्ये तो व्यापलेला आहे. अनु आत्म्याचा ज्ञानगुण
अनुरूप आत्मा आणि त्याचा ज्ञानगुण असा अनुवादी मानतात. अणु आत्म्यात सोडून सर्व शरीरात राहत नाही. अणु काय म्हणतात पहा, आत्म्याला सोडून अणु राहत नाही आणि सर्व शरीरात राहणार नाही. अणु सर्व शरीरात आणि आत्म्याला सोडून राहत नाही. कारण अणु सर्व शरीराला बरोबरी करू शकत नाही. सर्व शरीराची अणु म्हणजे किती सूक्ष्म असतो आणि शरीर म्हणजे स्थूल त्याच्यापेक्षा व्यापक आहे, म्हणून तो त्याला त्याच्या बराबरीचा होऊ शकत नाही. मग अनुरूप आत्मा मानायचा आणि त्याचा कस्तुरीसारखा सुगंध ज्ञानगुण मानायचा. जसा सुगंध बाहेर पडतो तसा त्या अनुरूप आत्म्याचा सुगंध रूपी गुण सर्व शरीरात मानायचा, असं त्यांचं मत आहे. कारण अणु सर्व शरीरामध्ये राहणार नाही. कस्तुरीचा गंधही कस्तुरीचे सूक्ष्म अवयव जितक्या देशात असतील, कस्तुरीचे अवयव जितक्या देशात असतील तितक्याच देशामध्ये त्या कस्तुरीचा सुगंध असतो. जे आपणाला घराच्या बाहेर घरातला सुगंध येतो, वस्तू घरातच असते पण सुगंध बाहेर येतो. मग सुगंध बाहेर येतो म्हणजे त्या ठिकाणी वेदांती म्हणतात कस्तुरीचा गंध ही कस्तुरीचे सूक्ष्म अवयव जितक्या देशात असतील तितक्याच देशात सुगंध असतो. म्हणजे जिथं सुगंध यालाय का आपणाला तिथं कस्तुरी मानावीच लागते. म्हणून कस्तुरीचा दृष्टांत योग्य नाही त्यांनी दिलेला कस्तुरीचा दृष्टांत योग्य नाही. का योग्य नाही तर कस्तुरीचा सुगंध ज्या वेळेस फैलावतो, दूर दूर जातो, मग त्या ठिकाणी कस्तुरी जिथं त्या कस्तुरीचा सुगंध यायला तिथं कस्तुरी मानावीच लागते, तिथं गुणी मानावा लागतो, है का नाही. आणि अनुवादी काय म्हणतात, आत्मा अनुरूप आहे आणि त्याचा गुण फैलावला आहे का नाही. मग जिथं ज्ञान आहे तिथं आत्मा नाही का. जिथं ज्ञान व्हालंय तिथं, आणि जिथं आत्मा आहे तिथं ज्ञान नाही का. पण अनुवादी म्हणतात आत्म्यात ज्ञान नाही. हा, आत्म्यामध्ये ज्ञान मानित नाहीत, कारण तो आत्म्याचा गुण आहे. म्हणजेच मीठ सोडून खरटपणा बाजूला मानतात. ते म्हणतात जर तो ते मिठातच असला असता खरटपणा तर पाण्यात मिसळला नसता. खरटपणा त्या मिठातच असला असता तर पाण्यात ते खरटपणा मिठाचा मिसळला नसता. ज्या अर्थी पाण्यात खरटपणा मिसळतो त्या अर्थी ते खरटपणा मिठाला सोडून पाण्यात जातो. कसं बोलणं हे. ज्या वेळेस मीठ पाण्यात मिसळतं त्यावेळेस मीठ उर्वरित राहतं का कुठं. मग तो मीठ जे आहे गुणी, मीठ कोण आहे, गुणी आहे, आणि त्याचा धर्म खारटपणा आहे. आणि ते खारटपणा आणि ते मीठ वेगळं आहे का. पण ते म्हणतात नाही. बाईचा रंग, काळी बाई
आणि काळी बाई, काळी रंग तिचा वेगळा आणि बाई वेगळी, मीठ वेगळं आणि खरटपणा वेगळा, मिरची वेगळी आणि तिखटपणा. तसा आत्मा ज्ञान हे भिन्न भिन्न मानतात ते. हे त्यांचं खंडन झालं आहे का ना. आणि आता त्यांनी काय म्हणले होते ते श्रुतीचा त्यांनी काय दिला होता, साक्ष्या दिली होती. आता श्रुतीमध्ये आत्मा अणू मानून सांगितलं आहे हे खरे. हो, आम्ही कबूल करतो. श्रुतीमध्ये आत्मा अणू म्हणून सांगितलं आहे हे खरंय, याच्यात काही. पण कसं खरंय? अहो खरंय, पण कसं खरंय ते कळावं ना खऱ्यानं. मग ते म्हणतात श्रुतीमध्ये सांगितलंय ते खरंय, परंतु जसे अत्यंत अणुवस्तूचे, बारीक वस्तूचे ज्याची दृष्टी कमजोर झाली त्याला ती वस्तू दिसते का? अहो चांगल्या डोळ्याला ते अणू दिसत नाहीत धुळीतले, आणि ज्याची दृष्टी कमी झाली असेल त्याला काय दिसतील? मग जसं दृष्टी कमी झाल्यावर अणूचं ज्ञान होत नाही, है का नाही? मग अत्यंत अणुवस्तूचे मंद दृष्टी पुरुषांना ज्ञान होत नाही. होतंय का? तो म्हणतो मला इतकं बारीक दिसत नाही, मला सुईद्वारा, है का नाही? असं काऊन म्हणतो तो? कारण तो दृष्टीहीन झालेला असतो, मंद झालेली असते दृष्टी. मग बहिर्मुख पुरुषांना आत्म्याचे ज्ञान होईल का? वरचा दृष्टांत आहे. जसं मंदबुद्धीवाल्याला, दृष्टीवाल्याला, मंद दृष्टीवाल्याला अणुचं ज्ञान होत नाही, तसं बहिर्मुख वृत्तीच्या मनुष्याला आत्म्याचं ज्ञान होईल का? मग त्याला काय सांगावं? त्या मनुष्याला काय सांगावं? तुला कामून ज्ञान व्हाय ना म्हणून. मग त्याला म्हणावं लागतंय की अरे सूक्ष्म दृष्टीनं पाहावं लागतंय. हे म्हणण्यातच अर्थ काय याचा? आत्मा अनुरूप आहे. आता सूक्ष्म विचार करावा लागतंय हे म्हणण्यात म्हणजे काय? अणूचा आत्मा मानायचा का? थोडं विचार करून बघावं लागतंय. हे असं म्हणायचं होतं श्रुतीला, पण हे अनुवाद्यानं काय म्हणले नाही, श्रुतीमध्ये तर अनुरूप सांगितलंय, आता असा अर्थ केला त्यानं. मग अनुरूप आहे असं सांगितलंय, सूक्ष्म आहे म्हणून सांगितलंय. मग तुला स्थूल म्हणू का सूक्ष्म असं म्हणले तर तुला सूक्ष्म म्हणावं का स्थूल म्हणावं याचा अर्थ काय? दोन्ही बी नाही, है का नाही? असं धरावं का नाही? पण नाही म्हणतात संतांना. सूक्ष्म बी सांगितलाय आणि स्थूल बी सांगितलाय, संतांनी सगुण बी सांगितलाय. पण एकच आसन ना का दोन? नाही, मग सूक्ष्म सांगितलाय आणि स्थूल बी सांगितलाय, म्हणजे सगुण बी सांगितलाय. मग का दोन सांगितलेत का? ते म्हणते अहो धडक सांगितले ना, सगुण बी सांगितलाय, निर्गुण बी सांगितलाय, दोन सांगितले तर त्याचे रूप. आपण ते एकाचे सांगितलेत का दोघांचे? एकाचे सांगितलेत ना. असो त्याप्रमाणे आत्म्याचेही ज्ञान होत नाही. कशाप्रमाणे? त्या धुळीच्या कणामध्ये मंद दृष्टीवानाला जसं ते कण दिसत नाहीत म्हणून त्याला म्हणावं लागतं की बाबा ते कण बारीक आहेत, तुमची दृष्टी कमजोर झाली म्हणून तुम्हाला दिसत नाही असं म्हणावं लागतंय ना. मग ते दिसतच नाहीत का? चांगल्या डोळसवानाला दिसतेत ना. आणि मग दिसत नाही हे खरं का दिसतंय हे खरं?
मंद दृष्टीवानाला दिसत नाही आणि दृष्टीवानाला तेजस दृष्टीवानाला दिसतात, असं म्हणावं लागेल का नाही? का मग दिसत नाही असंच हे खरं? बहिर्मुख पुरुषांना आत्म्याचेही ज्ञान होत नाही. का होत नाही त्याला? त्यानं वृत्ती बहिर्मुख विषयामध्ये रममान केलेली आहे आणि वृत्ती जिथं रममान होईल त्याचं ज्ञान करून देते. वृत्तीचं कार्य काय? जिथं रममान होईल, ज्या विषयावर स्थिर होईल त्या विषयाचं ज्ञान करून देणं हे वृत्तीचं कार्य आहे. मग जिथं वृत्ती गेलीच नाही त्याचं तिला ज्ञान होईल का? मग ती वस्तू नाहीच का तिथं वृत्ती गेली नाही म्हणून? त्या वृत्तीला ते अज्ञात आहे, मग ते अज्ञात राहिलं का नाही? मग तसा आत्मा कसा आहे त्या वृत्तीला? आहे का नाही? आणि मग तो आत्मा त्या वृत्तीला जाण्याचा असेल तर त्या वृत्तीला तिथलची वृत्ती काढावं लागेल आणि आत्म्याच्या ठिकाणी टाकावी लागेल. मग आत्म्यावर ती वृत्ती सहजासहजी जाईल का? लक्ष सहजासहजी जाईल का? आहे का नाही? तिथं प्रयत्न करावे लागतील का नाही? तिथं एकाचा त्याग करावा लागेल आणि एकाचा स्वीकार करावा लागेल, आत्म्याचा स्वीकार करावा लागेल आणि विषयाचा त्याग करावा लागेल, तेव्हा आत्म्याचं ज्ञान होईल. म्हणून हे जाणायला बाबा जरा सूक्ष्म आहे, अवघड आहे. अवघड आहे का? पण हे जाणायला अवघड आहे. पण कोणाला अवघड आहे? जाणणाराला अवघड आहे का विषयामध्ये वृत्ती ठेवणाराला अवघड आहे? आणि आत्मा जाणणाराला काय अवघड आहे? अहो जिथं वृत्ती जाईल तिथं आत्माच आहे की. जिथं वृत्ती जाईल तिथं आत्मा आहे. अहो जिथं वृत्ती राहते तिथं आहे का नाही? जिथं राहते तिथून जिथं जायची तिथं ती त्याच्यातूनच जाते ना. तिथं ती कशातून चालली? त्याच्यातूनच चालली. म्हणजेच आत्म्याचं स्वरूप कसं आहे? व्यापक आहे. पण वृत्तीमध्ये जो चिदाभास आहे तो विशेष आहे, ते आत्म्याचं विशेष स्वरूप आहे. वृत्तीमधलं जे चैतन्य आहे ते आत्म्याचं, त्या वृत्तीमुळं काय झालंय? सामान्याचंच विशेष झालं आहे. म्हणून आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी जसं विचार करून त्याचं ज्ञान करावं लागतं, म्हणजे त्या ठिकाणी सूक्ष्मता सांगितली. म्हणून काय आत्मा सूक्ष्म मानायचा का? आता पुराणाने देवाचं सगुण स्वरूप सांगितलं, म्हणून काय सगुणच मानायचं का? शास्त्रानं आत्म्याचं निर्गुण स्वरूप सांगितलं, मग काय निर्गुणच मानायचं का? अहो सगुण नाही, त्याचं स्वरूप हे सगुण नाही हे सांगण्यासाठी निर्गुण सांगितलंय. आणि निर्गुणच आहे असंच धरतात म्हणून सगुण सांगितलंय. ते सगुण बी नाही, निर्गुण बी नाही. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, एकच आहे तो परमात्मा, हे दोन नाहीत. आणि त्याच्या ठिकाणी हे सगुण निर्गुण जे लागलेत का, हे मिथ्या लागलेले नाव आहेत. आता हे नावातच आहे ना सगुणता निर्गुणता. हा मग निर्गुण आहे काऊन म्हणावं लागायले? सगुण नाही म्हणूनच म्हणावं लागत असेल ना. आणि ते निर्गुण प्रतीतीला येत नाही, सगुण प्रतीतीला आले म्हणून. हे कशासाठी सोय केली हे कळावं ना. म्हणून त्याचं खरं स्वरूप सगुण बी नाही आणि निर्गुण बी नाही, ते फक्त एक रूपानं आहे. ते सगुणात गेलं तरी तेच आहे आणि निर्गुणात असलं तरी तेच आहे, ते एकच आहे. आणि सगुण निर्गुण आपल्याकडून भेद आहे ते. हा सगुण निर्गुण
आपल्याकडून भेद आहेत ना, आहे का नाही? जर दोरीवर सर्पाची आपणाला प्रतीती आली तर त्या सर्पाच्या ठिकाणी असणारं चैतन्य आणि दोरीच्या ठिकाणी असणारं चैतन्य हे भिन्न आहेत का? पण सर्प दोरी नाही ना पाहताना, सर्प दोरी नाही, दोरी सर्प नाही. दोरीच्या ठिकाणचं चैतन्य वेगळं, सर्पाच्या ठिकाणीचं चैतन्य वेगळं. सर्पाच्या ठिकाणी विशेष चैतन्य मानलं, दोरीच्या ठिकाणी सामान्य चैतन्य कुटस्थ चैतन्य मानलंय. चैतन्यामध्ये भिन्नता, एकाच्या ठिकाणी कुटस्थ मानले म्हणजे सामान्य स्वरूप मानलंय, आणि सर्पाच्या ठिकाणी विशेष रूप मानलंय ना, विशेष चैतन्य मानलंय ना. मग जिथं सामान्य आहे तिथे भीती नाही, जिथं सामान्य चैतन्य तिथं भीती नाही, आणि जिथं विशेष आहे तिथं आनंद नाही, जिथं विशेष आहे तिथं आनंद नाही, आहे का नाही? तिथं प्रतिकूल बुद्धी व्हायली, दोरीच्या ठिकाणी अनुकूल व्हायली. हे कशामुळे व्हायले? हे जे भेदज्ञान झालंय जीवाला, हे कशामुळे भेदज्ञान झालंय? अज्ञान मानलेलं आहे त्यानं. अज्ञानामुळं भेदज्ञानाची उत्पत्ती झाली. त्याला अज्ञान असल्यामुळं कळना हा सर्प नाही, हे त्याला तिथं त्यानं विशेष सर्प मानला. मग सर्पाची उत्पत्ती कशात आहे का नाही? कोणी म्हणेल भ्रमात आहे. अरे भ्रम कशानं झालाय? मूळ कारण कशाचं? दोरीचं, म्हणजे सामान्याचं. आणि त्या सामान्याचं अज्ञानामुळंच काय झालंय? आहे का नाही? आणि मग ते दोरीतलं चैतन्य आणि सर्पातलं चैतन्य का वेगळं आहे का? आता सर्प सगुण आहे, दोरी निर्गुण आहे. दोरीतलं चैतन्य निर्गुण आहे आणि सर्पातलं आहे का नाही? आता ते सगुण ते निर्गुणच झालंय ना. दोरीवरच सर्प दिसलाय ना, का दोरीच्या बाजूला आहे का? जसं याच्यामध्ये अभिन्नता आहे, फक्त प्रतीती कालापुरता भेद आहे, वास्तविक अभेदच आहे. भ्रम आहे तोपर्यंतच सर्प आहे, नाहीतर ती दोरीच आहे. दोरी वाचून दुसरं काय आहे का तिथं? काहीच नसताना सर्पाची उत्पत्ती झाली का नाही? त्याला कारण अज्ञान आहे का नाही? म्हणजेच भ्रमाला कारण अज्ञान आहे. कशाचं? जे प्रतीतीला यायलंय त्याच्या अधिष्ठानाचं. जे प्रतीतीला यायलंय का? कारण जे प्रतीतीला यायलंय ते स्वतंत्र नाही, स्वतंत्र नाही. ते दोरी फेकून दिली तर तिथं सर्प राहतो का? मग ते कशावर सर्प भासायलाय? दोरीवरच भासायलाय. कशानं भासायलाय? त्या दोरीच्याच अज्ञानानं. म्हणून हे देह कशामुळं भासायलाय? आता या ना आपल्याकडून बाहेर बाहेर कवर हे सर्प आहे, हा देह म्हणजे आहे का नाही? आणि दोरी आत्मा आहे. म्हणून याला अधिष्ठान कोण आहे? आत्मा अधिष्ठान आहे का नाही? मग जे आद्यस्थ पदार्थ असतो, पदार्थ जो आद्यस्थ असतो, तो आद्यस्थ पदार्थ स्वतंत्ररित्या उत्पन्न होतो का? त्याच्या जीवावर. ते कशा उत्पन्न होत आहे? अधिष्ठानावर. जसं देह असल तर देहाची सावली, सावलीला अधिष्ठान काय आहे का नाही? आणि देह नसल तर मग त्या सर्पाला अधिष्ठान कोण? दोरीच आहे का नाही? मग त्या दोरीच्या अज्ञानात सर्पाची जशी उत्पत्ती आहे,
दोरीच्या अज्ञानात सर्पाची जशी उत्पत्ती आहे तसं आत्म्याच्या अज्ञानात देहाची उत्पत्ती आहे का नाही? मग सर्प खरा आहे का? नाही. भ्रमातच आहे का नाही सर्प? त्याची उत्पत्ती. मग ह्या देहाची उत्पत्ती कशात आहे? भ्रमातच आहे. सर्पाचा जन्म होतो का? नाही. मग तसा या देहाचा जन्म होतो का? हे कोण्या सत्याचं बोलणं आहे? याला पारमार्थिक सत्यातलं बोलणं म्हणतात. आणि ह्या पारमार्थिक सत्यातलं बोललेलं अपरोक्षत्वातून आपणाला जर कळालं तर शास्त्र ऐकल्याचं फळ झालं. हा देह जसा सर्प उत्पन्न होतो का तसाच हा देह आहे. अहो जागे झालात म्हणून तुम्हाला देह दिसायलाय ना. जागे नसता झालात तर असून नाही. असून आता असून असून मानलाय ना जागृतीमध्ये. हा आणि मग जर आपण झोपेमध्ये गेलो तर असून नाही. मग तसा दिसून सर्प, तसा देह असून, जगत दिसून, हा जगत दिसून नाही दिसायला ना. अहो दिसायला काय करतात? सर्प का दिसत नाही का? पण हाय का? मग तसं जगत का दिसत नाही का? पण विचारात टिकत आहे का? म्हणून वेदांती म्हणतात जगत नाही. जगत नाहीच, पण प्रतीतीला यायले त्याची संगती लावून देतात. तसं श्रुतीमध्ये आत्मा अणु मानून सांगितला आहे. म्हणून आत्मा अणु म्हणून सांगितला आहे. कसा सांगितलाय तर त्याचं ते दृष्टांत देऊन सांगितलंय की बहिर्मुख पुरुषांना आत्म्याचे ज्ञान होत नाही. बहिर्मुख पुरुषाला आत्म्याचं ज्ञान होत नाही. म्हणून अणुसमान आत्मा आहे. आत्मा अणुसमान सांगितला त्याच्यामुळं सांगितला. पण अणुच आहे म्हणून सांगायचं होतं का सांगताना त्याला? तसं नव्हतं. असे सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय आहे. असा श्रुतीचा अभिप्राय आहे. आत्म्याचे परिमाण अणुच आहे असा त्यांचा सांगण्याचा अभिप्राय नाही. असे सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय म्हणून अणुसमान आत्मा आहे असे सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय आहे. आत्म्याचे परिमाण अणुच आहे. कसा सांगण्याचा अभिप्राय आहे तर आत्मा अनुरूप आहे असा त्याचा सांगण्याचा अभिप्राय नाही. पण अणु आहे हे सांगण्याचा त्यांचा कसा अभिप्राय आहे हे बघा. कळून घेण्यासारखी गोष्ट आहे. अणु म्हणून सांगितलाय पण अणुचे म्हणून सांगायचंय का त्याला? नाही. असे सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय नाही. म्हणून श्रुतीवाक्याने आत्मा अणु आहे हे सिद्ध होत नाही. अणु आहे हे सिद्ध होत नाही. आणि अणु आहे हे सिद्ध कोण करायले? तर अणुवादी करायले. तर वेदांतवादी करतात का? म्हणून या प्रकाराने व्यापक, मध्यम किंवा परिमाण, व्यापक, मध्यम आणि परिमाण आत्मा मानून नाना मानणे सर्वथैव अयुक्त आहे. हे योग्य नाही. राहतापैकी आत्मा एक आणि व्यापक आहे. मग आता शिल्लक काय राहिलं? आत्मा एक आहे का नाही आणि व्यापक. अणु नाही म्हणल्यावर आत्मा व्यापक आहे का नाही? मग व्यापकही आहे आणि नाना आहे का? कारण व्यापक वस्तू नाना असती का? व्यापक वस्तू ही नाना नसती ना. नाना म्हणजे अनेक नसते, म्हणून एक असते ती. मग आत्मा व्यापकही आहे आणि एक आहे. हेच बरोबर आहे. युक्तियुक्त आहे. हे
असं समजणंच चांगलं आहे. आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी धर्माधर्म सुखदुःख आणि बंधमोक्षे त्या आत्म्याच्या ठिकाणीच नाही. सुखदुःख बंधमोक्ष धर्म अधर्म जर अंगीकार केले आत्म्याच्याच ठिकाणी तर कोणास दुःख कोणास सुख कोणाला बंध कोणास मोक्ष असे मानणे बरोबर नाही. असं मानणं योग्य नाही. म्हणून धर्माधी बुद्धीचे धर्म आहेत. हे कोणाचे धर्म आहेत? बुद्धीचे धर्म आहेत असे मानणे योग्य आहे. मानण्याच योग्य आहे बरं का. फक्त तसं मानायचंय. असलच असं आम्हीही सांगत नाहीत. मानायचं असेल तर तसं माना. बुद्धीचे धर्म आहेत आत्म्याचे तर नाहीतच. आणि जर मानायचंच असेल तर बुद्धीचे माना. पण आमचं मत नाही बुद्धीचेच माना म्हणून. याचं चिंतन आणखी पुढे त्यांनी कसं सांगितलंय. बुद्धीचेच कसे मानायचे आणि बुद्धीचेही कसे नाही मानायचे. मग कोणाचे मानायचे? सुखदुःख धर्म हे कोणाचे मानायचे? चांगलं जरा सखोल सांगितलेलं आहे. आता वेळ झालाय. यावर शिष्याला शंका होते आणि ते शंकामधून ते कसं सांगतात पुन्हा त्याचं समाधान उद्याच्या वेळात पाहू. पुंडलिक वरदे हरी.